नमस्कार, मी सचिन जाधव. आता मी पुण्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एक नवीन जी आर काढलेले आहेत आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की जे रिक्षा चालक आहेत त्यांनी 1 मेच्या नंतर ज्यांना कुणाला मराठी येत नसेल, वाचता येत नसेल किंवा समजत नसेल अशा लोकांवरती कारवाई करत त्यांचे परवाने हे रद्द होणार आहेत. तर आपण इथं हडपसरच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि इथं रिक्षाचालक काही आहेत, त्यांना जाणून घेऊया का या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटतं. हा निर्णय चांगला आहे, वाईट आहे, कशा प्रकारचा हा निर्णय आहे. तर दादा, आपलं स्वागत आहे. तर काय वाटतं आहे, प्रताप सरनाईक हे अशा प्रकारचा निर्णय घेतलात आणि त्यांनी कुठंतरी आपल्या जे मराठी माणसावरती जो अन्याय होत होता तो कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. काय वाटतं तुम्हाला? प्रताप सरनाईक साहेब यांनी जे निर्णय घेतला हे अतियोग्य आणि मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे की मराठीच माणसाला फक्त परमिट दिलेच पाहिजेत आणि मराठी माणूसच पाहिजे. कारण की बाहेरचे परजातीचे बरेचसे आलेले आहेत की बनावट परमिट या दाखले वगैरे नाही का बनवून इथं रहिवासी म्हणून काढल्यात. ह्याच्यामुळं परराज्यातून येऊन इथं परमिट काढल्यात आणि प्लस ट्रॅफिक पुणे शहरात जास्त ट्रॅफिक वाढत चाललेले आहे काय. आणि असे जर परमिट बाद झाले तर नियंत्रण राहील. प्लस जे रोजगार परमिट द्या असं आमचं म्हणणं आहे. फक्त जे पुणे जिल्ह्यातली माणसं आहेत त्यांना पुण्यात परमिट द्या, जे ज्या जिल्ह्यातले आहेत त्यांना त्याच ठिकाणी परमिट द्या, जेणेकरून रोजगार आहे असं राहील. तर रोजगाराची परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर बघाल तुम्ही रिक्षावाल्यांनी काय परिस्थिती केली. तुम्ही परमिट ते सोडले गव्हर्नमेंटने, याच्यामुळं एवढ्या रिक्षा आले मार्केटमध्ये की ते धंद्याची सगळी वाट लावून टाकली त्यांनी. बघा तुम्ही डोळ्यांनी मार्केटमध्ये. त्याच्या लोकांना मराठी येणं हे सक्तीचं करणं हे चांगलं आहे. पाहिजे, चांगलं आहे आणि पाहिजेनच. मराठी हे येणं योग्यच आहे. महाराष्ट्रात राहतं म्हणजे मराठी यायलाच पाहिजे. माणसं मराठी येत नाही मराठी येत नाही तर त्यांना परवानगी बाधक झाली पाहिजे. यांना परवाने जे दिले असेल ते एका दिवसात ज्यांनी परवानगी दिली, लायसन्स वगैरे दिले, त्याला कोण जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं? हे जबाबदार लायसन्स वगैरे ते RTO जबाबदार राहणार आहे. यासाठी RTO जबाबदार आहे. कारण की पेपर बघणे या पेपरची छानबीन करणे हे RTOचं काम आहे. कुठंतरी RTO मध्ये आणि तिथं काही जे आहेत चमचे करणारे जे खालचे एजंट लोक त्यांच्यामुळं पण हे झालेले. 3 सीटच्या रिक्षामध्ये 10 लोक प्रवास करतात. 3 सीटच्या रिक्षामध्ये 10 लोक प्रवास करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ओला आणि उबेर याच्यामुळं तुमच्या व्यवसायावरती किंवा रिक्षा चालकाच्या व्यवसायावरती कुठेतरी परिणाम होत आहे असं वाटतंय का तुम्हाला? परिणाम होतोय. कसा परिणाम होतो? परिणाम म्हणजे कसे, आता समजा 10 किलोमीटर जायचं असेल तर गव्हर्नमेंटने मीटर दिलेले बरोबर. मीटरप्रमाणे ते ओला उबेरवाला पैसे देत नाही, कमी रेटने देतो. या तोटा आमचा रिक्षावाल्यांचा आहे. जिथं समजा मीटरनी 170 180 होत असेल तर हा वाला लय झालं 140 150 30 40 50 रुपयाचा फरक पडतो. ती होती हडपसरच्या रिक्षा चालकाची प्रतिक्रिया. आपण पाहू शकता, हा रिक्षा वगैरे आहेत. कॅमेरा थोडं इकडे दाखवा. या साईडला रिक्षा वगैरे आहेत आणि तिकडं पण रिक्षा लागली. कुठंतरी ओला आणि उबेरचा सुद्धा सामान्य माणसाच्या किंवा पुणेकरांच्या जनजीवनावरती परिणाम होतो आहे, त्यांच्या व्यवसायावरती परिणाम होतो आहे आणि मराठी ही कंपल्सरी आली पाहिजे या कायद्याचं कुठंतरी ते पुणेकर हे स्वागत करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन आकाश काळभोरसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, पुणे.